पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आपलं जीवन संपवलेलं आहे, आत्महत्या केली आहे। काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जेंचं लग्न झालेलं होतं। आत्महत्या नाही तर तिची हत्या करण्यात आली असा आरोप कुटुंबानं केलेला आहे। मुलीचं कुटुंब वरळी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे। या संदर्भात चौकशी सुरू झालेली आहे। पंकजा मुंडे यांचे पीए असलेले अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे। हे गौरीचे वडील आहेत आणि वरळी पोलीस ठाण्याच्या समोर आहेत। आई वडील सर्वजण अतिशय दुःखामध्ये आहेत। स्वतः वडील सुद्धा एक डॉक्टर आहेत, आई नर्स आहे आणि जेव्हा ह्या मुलीची घटना घडल्याच्या नंतर अतिशय पूर्ण कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। सध्या यांच्याकडून पूर्ण वरळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। नेमकी तक्रार काय आहे, ही हत्येची आहे की आत्महत्येची आहे, हे थोड्या वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र सामाजिक कार्यकर्त्या स्वतः अंजली दमानी या सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि त्यांच्या आई वडिलाची आपण जर बघितलं तर समोरच त्यांचे आई वडील हे बसलेले आहेत। आई वडील पूर्ण नातेवाईक कुटुंबीय हे सगळेजण आहेत। आता नेमका या सर्व घटनेमध्ये कशा पद्धतीने तपास होतो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। गेली माझी मुलगी गेली ना, आता पुन्हा काय सांगू मी। माझी जायला गेली नव्हती ती। नका मला काही बोलायचं नाही सर, माझं लेकरू गेलं एवढं तुम्हाला कधी कळाली सर? आता मला काय कळत नाही त्यातलं, त्यांनाच विचारा आता। माझी काय नका करू। घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो असं अनंत गर्जे यांनी स्पष्टीकरण दिलं। घरी पोहोचलो तेव्हा दरवाजे आतून बंद होते असंही त्यांनी म्हटलंय। 31व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून 30व्या मजल्यावरील घरात मी आलो। घरात आल्यावरती गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती असं अनंत गर्जे म्हणाले। गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून मी गौरीला रुग्णालयात नेलं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केलेली आहे। काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे यांचं लग्न झालेलं होतं। आत्महत्या नसून तिची हत्या आहे असा आरोप कुटुंबाचा आहे। मुलीचं कुटुंब वरळी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे। चौकशी सध्या सुरू करण्यात आलेली आहे। तर घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो असं स्पष्टीकरण अनंत गर्जे यांनी दिलेलं आहे। घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा आतून बंद होता असं अनंत गर्जे म्हणाले। घरात आल्यावरती गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती असंही त्यांनी म्हटलेलं आहे। गळफास घेतलेल्या अवस्थेतून तिला मी खाली उतरवून रुग्णालयामध्ये नेलं असं अनंत गर्जे म्हणाले। एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अनंत गर्जे जिथून आपल्या फ्लॅटमध्ये गेले तिथली दृश्य समोर आलेली आहे। 29व्या मजल्यावरील रेफ्युजी एरियातून घरात शिरलो असा दावा गर्जे यांनी केलेला आहे आणि त्या ठिकाणची आता ही दृश्य समोर आलेली आहे। गर्जेंनी जो दावा केलेला आहे त्यानंतर आपण पाहतोय अनंत गर्जे फ्लॅटमध्ये जिथून गेलेले त्या ठिकाणची दृश्य समोर आलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊयात। कृष्णा, आपण पाहतोय अनंत गर्जे यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यानंतर आपण ही दृश्य पाहतोय, खरंच या ठिकाणी तितकी जागा आहे का आणि इथून दुसऱ्या मजल्यावर जाणं शक्य आहे का? काय दिसतंय, काय अपडेट? सेजल, या सगळ्या प्रकारात आपण पाहतो की गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे पती अनंत गर्जेवरती कुटुंबीय आरोप करत आहे आणि हे आत्महत्या नसून हत्या असल्याचा सुद्धा आरोप त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने केला जातोय। मात्र अनंत गर्जे यांनी ज्या पद्धतीने माहिती दिलेली होती की जेव्हा घटना घडली तेव्हा ते घरी नव्हते, जेव्हा परत आले तेव्हा घराचे दरवाजे पूर्णपणे बंद होते आणि म्हणून त्यांनी 29व्या मजल्यावरील जो काही रेफ्युजी एरिया आहे तिथून 30व्या मजल्यावरती त्यांचा जो फ्लॅट आहे तिथे प्रवेश केलेला होता आणि जिथून हा प्रवेश केला ती दृश्य आपण पाहतो आहोत। रेफ्युजी एरियामध्ये एक स्टँड सुद्धा लावलेला आहे, त्या स्टँडवरून ते वरती चढल्याचा दावा त्यांनी केला आणि त्यांच्या फ्लॅटला जी इनविजिबल जाळी आहे त्या जाळीचे काही जे काही भाग आहे तो उचकटून त्यांनी आतमध्ये प्रवेश केलेला होता आणि ज्या खिडकीतून त्यांनी प्रवेश केला ती खिडकी सुद्धा उघडी असल्याचं सुद्धा व्हिज्युअल्स मध्ये पाहायला मिळतं। हा सगळा दावा अनंत गर्जे यांनी केलेला आहे आणि हीच माहिती त्यांनी पोलिसांना सुद्धा दिलेली आहे। मात्र कुटुंबियांकडनं जे आरोप केले जात आहेत की मागच्या काही महिन्यापासून दोघांमध्ये वाद होत होते, अनंत गर्जे यांच्याकडून त्यांच्या पत्नीला मारहाण होत होते, याची सगळी माहिती या गौरी गर्जे यांच्या पूर्ण कुटुंबियांना, आई वडिलांना माहिती होती। मात्र त्यांनी जो काही घटनेच्या वेळेचा दावा केलेला आहे त्याची माहिती आपण पाहतो आणि त्यानंतर ही सगळी दृश्य ज्या दृश्यामध्ये पाहायला मिळते की रेफ्युजी एरियामधून 30व्या मजल्यावरती चढण्यासाठी अगदी सोयीस्कर अशी जागा आहे, मात्र इनविजिबल जाळी होते आणि ती जाळीचे सुद्धा काही भाग ते उचकटलेले पाहायला मिळतात। शिवाय ज्या खिडकीमधून अनंत गर्जे आतमध्ये फ्लॅटमध्ये गेले ती खिडकी सुद्धा उघडी दिसते आहे। तिथेच
गौरी गर्जे यांनी गळफास घेतलेला होता आणि तिथून गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर अनंत गर्जेने त्यांच्या पत्नींना खाली उतरवलं आणि त्यानंतर जवळच्या असणाऱ्या पोद्दार रुग्णालयामध्ये नेलेलं होतं आणि तिथून नंतर मग नायर रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अनंत गर्जे यांच्यावरती हत्येचे आरोप होत आहेत, गंभीर असे सगळ्या कुटुंबियांचे आरोप आहेत आणि त्यामुळे पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी आणि काय निष्कर्ष काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी गौरी गर्जे यांचं सगळं कुटुंबीय जे आहेत, आई वडील आहेत ते वरळी पोलीस ठाण्यामध्ये आहेत, तिथे त्यांची चौकशी सुरू आहे, त्यांचा जबाब नोंदवला जातो आणि त्यानंतर पोलीस कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अनंत गर्जे यांनी घटनेच्या वेळचा जो काही घटनाक्रम सांगितलेला होता त्यानुसार त्यांनी जो काही दावा केलेला होता, जिथून ते आतमध्ये गेलेले होते तिथली ही दृश्य आपण पाहतोय। रेफ्युजी एरियामधल्या एका स्टँडवरून ते 30व्या मजल्यावरती चढलेले होते आणि त्यानंतर एका इनव्हिजिबल जाळीचे 2-3 जे काही भाग आहेत ते उचकटून तिने आतमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळते। अगदीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून रुग्णालयामध्ये नेलं असं अनंत गर्जे यांनी स्पष्टीकरण दिलंय।